नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा टी पेपर 1 आणि 2 साठी IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी परिसर अभ्यास विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अंडी घालणारे प्राणी कोणते? पहा, ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून देखील सांगायचं आहे। पहा, पर्याय आहेत कोळी, सरडा, बेडूक यापैकी सर्व। खालीलपैकी अंडी घालणारे प्राणी कोणते आहेत? पहा, याचं अचूक उत्तर आहे यापैकी सर्व। म्हणजे खालीलपैकी अंडी घालणारे प्राणी कोणते? तर कोळी, सरडा आणि बेडूक हे सर्व प्राणी अंडी घालतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालत नाही? मुंग्या, फुलपाखरे, उंदीर आणि मासा। पहा, सांगा कमेंट करून, मुंग्या, फुलपाखरे, उंदीर आणि मासा कोणता प्राणी अंडी घालत नाही? त्याचं अचूक उत्तर आहे उंदीर हा प्राणी अंडी घालत नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, बिबळ्या, कडवा, फुलपाखराची मादी कोणत्या झाडाच्या पानावर अंडी घालते? पहा, काय प्रश्न आहे, बिबळ्या, कडव्या, फुलपाखराची मादी कोणत्या झाडाच्या पानावर अंडी घालते? रुईच्या, उंबराच्या, पिंपळाच्या, जुईच्या। त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रुईच्या। बिबळ्या, कडव्या, फुलपाखराची मादी कोणत्या झाडावरच्या पानावर अंडी घालते? तर रुईच्या। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात? फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात? सुरवंट, कोश, बिबळ्या, प्रौढ। तर फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात? सुरवंट असे म्हणतात, सुरवंट, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण कोणते? त्वचा, अंडी, कात आणि कोश। पहा, या पाचव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कात। शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण कोणते? तर कात। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे, बिबळ्या, कडवा, फुलपाखरू किती वेळा कात टाकतो? पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की बिबळ्या, कडवा, फुलपाखरू हा किती वेळा कात टाकतो? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेळा कात टाकतो। किती वेळा? 4 वेळा। त्यानंतर 7वा प्रश्न, बिबळ्या, कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत किती दिवस असते? पहा, बिबळ्या, कडवा प्रकार म्हणजे नावाचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत किती दिवस असते? 4 ते 5 दिवस, 5 ते 10 दिवस, 10 ते 12 दिवस आणि 15 ते 20 दिवस। पहा, त्याचं अचूक उत्तर आहे 10 ते 12 दिवस, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 8वा प्रश्न, फुलपाखराला किती पाय असतात? हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे की फुलपाखराला किती पाय असतात? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 पाय असतात। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, पहा, ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब। ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब, झाड जुने, खोड मोठे, धाडी त्याची लांब। या कोढ्याचे उत्तर सांग। पहा, पर्याय आहेत 1 नागवेल, पर्याय 2 पळस, पर्याय क्रमांक 3 वड आणि पर्याय क्रमांक 4 मेथी। पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे, पहा, कोढ्याचं उत्तर आहे वड, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, माकड, खारी कुठे आपले वास्तव्य करतात? गुहा, झाड, तबेला, गोठा। कुठे राहतात माकड, खारी? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाड। त्यानंतर 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी वृक्षवासी प्राणी कोणता? वृक्षवासी म्हणजे वृक्षावरती राहतो, झाडावरती राहतो। वाघ, मांजर, खार आणि साप। पहा, 11व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खार। खालीलपैकी वृक्षवासी प्राणी कोणता? तर खार। त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पहा, पानगळी ऋतू असे कोणत्या ऋतूला म्हणतात? पहा, पानगळी म्हणजे ज्या ऋतूमध्ये झाडांची पानं गळतात असा ऋतू कोणता? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा यापैकी नाही। पहा, सांगायचे कमेंट करून त्या ठिकाणी उत्तर द्यायचे, पानगळी ऋतू असे कोणत्या ऋतूला म्हणतात? कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण असेच प्रश्न तुम्हाला टी पेपरसाठी येणार आहेत, त्याच्यामुळे खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज या ठिकाणी आहे की पानगळी ऋतू असे कोणत्या ऋतूला म्हणायचं आहे? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा यापैकी नाही। तर त्याचं अचूक उत्तर आहे पानगळी ऋतू हे कोणत्या ऋतूला म्हणायचं? तर हिवाळा या ऋतूला म्हणायचं। पहा, त्यानंतर 13वा प्रश्न आहे की आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात? पहा, आंब्याच्या झाडाला जो फुलोरा येतो त्याला काय म्हणतात? कळी, फुलोरा, मोहर आणि पाळवी।
तर त्याचं अचूक उत्तर आहे मोहर. आंब्याच्या झाडाला आपण काय म्हणतो, मोहर आला. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, झाडांना येणारी नवी कोवळी पाने म्हणजे कळी, फुलोरा, मोहर आणि पालवी. पहा, झाडांना जर कवळी पाने आले तर आपण त्याला म्हणतो पालवी फुटली, बरोबर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पालवी. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाज कोणत्या ऋतूत ऐकू येतो. पहा, कोकिळ पक्षी आहे, त्या कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाज आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये ऐकू येतो. तर कोणत्या ऋतूमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वर्षा, तर उन्हाळा या ऋतूमध्ये ऐकायला येतो. त्यानंतर 16वा प्रश्न, आंबे व कलिंगडे कोणत्या ऋतूमध्ये भरपूर येतात. पहा, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. आंबे आणि कलिंगडे कोणत्या ऋतूमध्ये भरपूर येतात. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, 17वा प्रश्न, की पावसाळ्याची चाहूल लागतात बाजारात कोणती फळे येतात. पावसाळ्याची चाहूल लागताच बाजारात कोणती फळे येतात. फणस, करवंदे, जांभूळ यापैकी सर्व. हे 16 आणि 17 प्रश्न तुमच्यासाठी आहेत. तुम्ही कमेंट करून त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. पहा, आता 18वा प्रश्न आहे, नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर नागपूरची काय, संत्री. काय, नागपूरची संत्री. संत्री या फळासाठी नागपूर हे शहर प्रसिद्ध आहे. त्यानंतर घोलवड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. पहा, आपण काय म्हणतो घोलवडचे काय, तर चिकू, म्हणजे या ठिकाणी काय, चिकू. घोलवड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे, तर चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर सासवड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. पहा, सासवडचे आपण काय म्हणतो, तर सीताफळं. काय, सीताफळं. सासवड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे, तर सीताफळ. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, देवगड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. पहा, 21चा महत्त्वपूर्ण प्रश्न, की देवगड हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हापूस आंबा. कशासाठी, हापूस आंबा. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, पहा, जळगाव हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. जळगाव हे शहर, पहा, आपण काय म्हणतो जळगावची केळी, बरोबर नाही, म्हणजे केळीसाठी जळगाव हे शहर प्रसिद्ध आहे. म्हणजे 22व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बेडकाची झोप किती महिने चालते. 4, 5, 1, 2, 7, 8, 9, 10. तर बेडकाची झोप 7 ते 8 महिने चालते. किती, 7 ते 8 महिने. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी जुने जलसाठे कोणते. विहीर, आड आणि बंधारा यापैकी सर्व. खालीलपैकी जुने जुने जलसाठे कोणते येतं. पहा, यापैकी सर्व, म्हणजे विहीर, आड, बंधारा हे काय आहेत, जुने जलसाठे आहेत. त्यानंतर 25वा मोस्ट IMP प्रश्न आहे, खालीलपैकी नवा जलसाठा कोणता. विहीर, आड, बंधारा आणि धरण. तर नवा जलसाठा आहे पर्याय क्रमांक 4 धरण. कोणता, धरण. पहा, जुने जलसाठे वर दिलेत, विहीर, आड आणि बंधारा हे काय आहेत, जुने जलसाठे. मग नवा जलसाठा कोणता आहे, तर धरण हे याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज TET पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.